एजेने मागितली लीलाची माफी, लीलासाठी प्लॅन केला सरप्राईज. नवरी मिळे हिटलरला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते. मालिकेमध्ये ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत. लीला एजेवर रागावली होती आणि त्यानंतर आता एजे लीलाची समजूत काढताना आपल्याला दिसणार आहे. पहिले तो तिला बाहेर घेऊन जातो आणि त्यानंतर नारळ पाणी पिण्यासाठी कन्व्हिन्स करतो. दोघंही एकत्र एकाच नारळातून पाणी पिणार असतात, पण ते लीलाला आवडत नाही. लीला स्ट्रॉज खाली फेकून देते आणि तिथून निघून जाते. पुढे दोघं चालत येत असतात तर थंडी असते म्हणून एजे तिला शॉल देतो, पण लीला ती शॉल सुद्धा काढून एजेच्या हातात देते आणि म्हणते की एजे हे बरं आहे, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला रूम मधून बाहेर काढायचं आणि वाटेल तेव्हा माझ्या जवळ यायचं. आणि लीला तिथून सुद्धा रागावून निघून जाते. एजे विचार करतोय की आता हिची कशी समजूत काढायची. पुढे बघायला मिळतंय लीला घरी येते तेव्हा एजे तिच्यासाठी व्हाईट गुलाब घेऊन येतो आणि तिला देतो आणि म्हणतो की लीला माझं चुकलं, मला माफ कर, यापुढे अशी चूक माझ्याकडून कधीच होणार नाही म्हणून, आणि तिची माफी मागतो. तर दुसरीकडे बघायला मिळते दुर्गाने 31st प्लॅन केला आणि गेस्ट लिस्ट सुद्धा तयार केलेली आहे. ती एजेला जाऊन दाखवते. एजे ती गेस्ट लिस्ट बघतो आणि दुर्गाला म्हणतो की हे सगळं ठीक आहे, पण या वर्षीची पार्टी मी घरातच करायचं ठरवलंय, त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्याची आता काही गरज नाही म्हणून. पुढे एजे म्हणतोय की या वर्षीची न्यू इयर पार्टी लीलासाठी स्पेशल असणार आहे आणि मला तसंच काहीतरी करायचं आहे. इकडे लीला सुद्धा पार्टीची थीम ठरवत आहे. ती म्हणते की एजेला माझीच थीम आवडेल एवढं मात्र नक्की, असाच मी प्रयत्न करते. तर सध्या तरी एकीकडे एजे लीलाची जवळीक वाढते, त्यांच्यात मैत्री होते. लीलाची एजेने माफी मागितलेली आहे, तर एजेने आता लीलासाठी सरप्राईज सुद्धा प्लॅन केलेला आहे. बघणं फार महत्वाचं असणार आहे की यानंतर आता या दोघांची मैत्री काय वळण घेणार. सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय. तुम्हाला किती आवडतोय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.